थांबा थांबा थांबा, सुरुवातीपासून चालू करू. मी रिकामा प्रतीक, माझ्या पहिल्या एपिसोडमध्ये तुमचं स्वागत आहे. पुण्यावरून लालपरीत बसलो आणि कपिलला निरोप दिला. निर्यात वंदे भारतचं दर्शन पण घडलं. मग वैभवला भेटलो. पुढच्या ठिकाणी आम्ही दोघांनी प्रस्थान केलं. मग डायरेक्ट बावधनमध्ये जाऊनच पाऊल ठेवलं. बाहेर बागडाची तयारी मोक्कार जोरात चालू होती. मंदिरात आल्यावर पहिल्यांदा श्री भैरवनाथाचं आणि आई जोगेश्वरीचं मस्तपैकी दर्शन घेतलं. सभागृहाच्या बाहेर शासन काट्या सुद्धा दिमाखात उभ्या होत्या. गावामध्ये छान एकी दिसत होती. लाकडांना शेवटचा आकार देण्याचं कामही चालू होतं. सोबत देवाचा छबिनाही जोरात सज्ज झाला होता. सर्व वडीलधारे, अनुभवी माणसं, ग्रामस्थ योग्य मार्गदर्शन करत होते. जीवाच्या आकांताने सर्वांचे कष्ट चालू होते. सूर्यदेवाने सगळ्या बावधन गावाला सोनेरी करून टाकलं होतं. आता शेडाची तयारी अंतिम टप्प्यात आली होती. ज्योत ही सर्वांना प्रोत्साहन सुद्धा देत होती आणि तरुण पट्टे आतुरतेने वाट पाहत होते. याच्यामध्ये संपूर्ण लाकडापासून बनवलेल्या बगाडात एकही लोखंड गोष्ट नव्हती. बगाड्याचं वजन हे 2 ते 3 टन. दगडी चाके, चाकांवर कणा, कण्यावर बूट, बुटावर साठी, साट्यावर वाघ आणि वाघावर खांब आणि खांबावर शीड अशी बगाडाची निर्मिती. आता तो क्षण जवळच येत होता. सर्वांनी शीडवरती आणले. देवाच्या किमयेने शीडाचं दर्शनही झालं आणि तुतारीचा नाद घुमला आणि सर्वांचा एकच गजर चालू झाला. आणि बगाड उद्यासाठी सज्ज झाले आणि ही गोष्ट अजूनही संपली नाही.